रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। ग्रामस्थ मंडळ सुकापूर तर्फे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। यज्ञाचे हे 50वे वर्ष असून या निमित्त संपूर्ण सप्ताह हा भक्तिमय होणार आहे। या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी या सप्ताहाला सुरुवात झाली असून समारोप मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे। विठ्ठल रखुमाई मंदिर सुकापूर या ठिकाणी हा भक्तिमय सोहळा रंगणार आहे। पहाटे 5 वाजता देवपूजा व काकड परशुराम महाराज वाघमरे त्याचबरोबर यांच्या आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात होऊन या सप्ताहामध्ये विविध मान्यवरांची प्रवचने व कीर्तनाचा आस्वाद हा भक्तांना घेता येणार आहे। शहरानजीक असलेल्या सुकापूर ग्रामस्थांच्या सहभागातून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला विशेष हे आहे की या कार्यक्रमाचं 50वे वर्ष आहे आणि या 50व्या वर्षामध्ये दररोज सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये देवपूजा व काकडा भजन होईल। त्यानंतर 8 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होईल। 4 ते 5 या वेळेमध्ये प्रवचन होईल। 5 ते 7 या वेळेमध्ये हरिपाठ रुक्मिणी महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ होईल व 7 ते 9 या वेळामध्ये कीर्तन होईल व त्याच्यानंतर अन्नदान अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व 9 ते 11 या वेळेमध्ये रात्री जागराचं भजन होईल। या कार्यक्रमामध्ये अर्थात मंगळवार दिनांक 23/4 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे। बुधवार दिनांक 24/4 रोजी सायंकाळी फक्त एकच कीर्तन 5 ते 7 या वेळेमध्ये आहे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे व बाकी सर्व कीर्तन 7 ते 9 या वेळेमध्ये आहेत। बुधवार दिनांक 24/4/2024 रोजी भागवताचार्य हरिभक्तीपरायण विशाल महाराज कोले मुक्ताईनगर जळगाव। गुरुवार दिनांक 25/4 रोजी संतचरण रज हरिभक्तीपरायण बाळकृष्णदादा वसंतगड कराड। शुक्रवार दिनांक 26/4 रोजी हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर। शनिवार दिनांक 27/4 रोजी हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूर। रविवार दिनांक 28/4 रोजी हरिभक्तीपरायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर। त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 4 ते 6 या वेळेमध्ये भव्य दिव्य दिंडी सोहळा निघणार आहे। ज्या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, शांतीप्रभू एकनाथ महाराजांचा गाथा, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि त्याचप्रमाणे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज आणि सद्गुरू स्वामी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक निघेल व त्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचे कीर्तन होईल व मंगळवार दिनांक 30/4/2024 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण प्रभुराज पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचं काल्याचे कीर्तन होईल व या कार्यक्रमाची सांगता होईल। आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी व्हावं। पनवेल नजीकची पनवेल तालुक्यातील आणि अर्थातच आपल्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात जाईल। ज्यांना या कार्यक्रमाला येणं शक्य आहे त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहा व कार्यक्रमाची शोभा वाढवा। हा कार्यक्रम हा सर्वांच्या सहभागातून होत आहे, त्यामुळं अगदी कीर्तन सौजन्यापासून ते अगदी अन्नदानाचं सौजन्य देखील अनेक भाविक भक्तांनी दिलेलं आहे आणि आपल्या अध्यात्मामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे। देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान करायचा असेल तर अन्नदान विशेषत्वाने आपल्या अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या भाविकाच्या मुखामध्ये काहीतरी खास गेला पाहिजे आणि त्याचं पुण्य सर्वांनाच मिळालं पाहिजे या अनुषंगाने अन्नदान ठेवलेलं आहे। आपण यावं अशा आपल्याला मी सुकापूर ग्रामस्थांच्या वतीने माझ्या समवेत जी सुकापूर आदरणीय सुकापूर मधली आदरणीय जी ग्रामस्थ मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला आमंत्रण देतो। आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। रामकृष्ण हरी।